अंबाजोगाई शहरात आज बलिप्रतिपदा म्हणजे शेतकऱ्याच्या सन्मानाचा व प्रतिष्ठेचा दिवस. मात्र सरकारनं कधीच शेतकऱ्यांचा पालक म्हणून भूमिका घेतली नाही. उलट शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं काम सरकारनं केलं आहे. मराठवाड्यात गेल्या 5 महिन्यापासून अतिवृष्टी सुरू आहे. शेतकऱ्यांच्या हाती आलेलं पीक गेलं आहे. जोरदार पावसानं शेती वाहून गेली आहे. सोयाबीन कवडी मोलानं विकत घेतलं जात आहे. शेतकऱ्यांना अद्यापर्यंत मदत मिळाली नाही. जी मिळाली ती तुटपुंजी आहे. तसेच शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडून बड्या कंपन्यांच्या घशात घालण्याचं सरकारचा डाव आहे. म्हणून आज बलिप्रतिपदेच्या दिवशी भारतीय किसान सभा शाखा बीड व अंबाजोगाईच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी सोयाबीन रस्त्यावर टाकून शासनाचा निषेध केला. प्रारंभी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी शासनाच्या विरोधात आणि भूमिकेच्या विरोधात घोषणा देऊन प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या आंदोलनात रवींद्र देवरवाडे, जगन्नाथ घाळे, सूर्यकांत ढाकणे, सय्यद खुर्शीद, सय्यद मुन्ना, आमिर शेख, ॲडव्होकेट महेश देशमुख, सुहास चंदनशिव, जगन्नाथ पाटोळे, प्रशांत मस्के, सचिन टिळक, प्रकाश चव्हाण यांच्यासह धायगुडा पिंपळा, नांदगाव, सायगाव, देवळा, पूस व अंबाजोगाई तालुक्यातून शक्तीपीठ महामार्ग बाधित तसंच नुकसान भरपाई अतिवृष्टी बाधित शेतकरी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते. वार्ता न्यूज करिता परमेश्वर गीते, अंबाजोगाई, जिल्हा बीड. शेतकरी भावांनो, आज आपण बळीराजाच्या बलिप्रथेच्या या दिवाळीच्या सणाच्या निमित्त त्या सणाचं औचित्य साधून महात्मा फुल्यांनी आजपर्यंत आपल्याला प्रश्न जो विचारला होता की इडापिडा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे, या शब्दाला आपण प्रत्येक वेळी परत ह्या बलिप्रथेच्या दिवशी का गुमगुमतो, तर त्यामागची भूमिका अशी होती की तत्कालीन वामन रूपी ब्राह्मणाने समृद्ध शेतीचं प्रतीक असणाऱ्या या बळीराजाला हत्येने आणि छलकपटाने मारलं होतं आणि तिथून पुढे शेतीला उतरतीची काळ लागली होती. तर बळीराजाच्या काळात जी शेतीला समृद्धी होती आणि शेतकऱ्यांच्या जीवनात जो आनंद होता तो पुन्हा द्विगुणित करावा या आशेनं या देशातील प्रत्येक नागरिक दिवाळीच्या बलिप्रतिपदेच्या दिवशी इडापिडा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे अशा प्रकारे अभिवादन करत बळीराजाला म्हणजे जितक्या शेतकरी राजाला आणि इथल्या शेती मातीला अभिवादन करत असतो आणि चांगल्या दिवसाची वाट बघत असतो. परंतु तशाच स्वरूपात इथल्या वामन रूपी महाराष्ट्र सरकारने आज रोजी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवरती, विशेषतः मराठवाड्यातील शेतकऱ्यांवरती जे आलेलं संकट आहे, जो अतिवृष्टी झाली त्यामुळे जे झालेलं अतोनात नुकसान आहे ते कधी न भरून येणारं नुकसान आहे. मित्रांनो, सोयाबीन असेल, कापूस असेल, त्या सर्व पिकांचं, तसेच ऊस असेल, त्या सर्व पिकांचं 100ला 100% नुकसान झालेलं आपण सर्वांनी पाहिलं आहे. परंतु अशी पार्श्वभूमी असताना देखील सरकारनं जी मदत जाहीर केलेली आहे ती अत्यंत तुटपुंजी आहे. या मागणीला घेऊन आज रोजी आम्ही किसान सभा या वतीनं गावोगावी आंदोलन करत आहोत. तसेच या बरोबरच आम्ही दुसऱ्याही मागण्या ज्या शेतकऱ्यांच्या पुढे आसून आहेत त्या म्हणजे शक्तीपीठचं अक्वायझिशन आहे, जे सक्तीनं केलं चाललेलं आहे, ज्याला पूर्णतः विरोध शेतकऱ्यांनी दर्शवलेला आहे. त्या आमच्या विरोधाला त्याच्यावरती लवाज न होता, कुठलीही प्रक्रिया कायदेशीर न अवलंबिता डायरेक्टली बेकायदेशीरपणे हे अधिग्रहणाची प्रक्रिया चालू आहे ती थांबवावी म्हणून देखील आज शेतकरी संघटना म्हणून आम्ही इथं निषेध व्यक्त करण्यासाठी निदर्शने ऐन बळीराजाच्या दिवाळीच्या सणाच्या दिवशी आम्ही इथं करत आहोत. याचबरोबर कापूसाचे शासकीय खरेदी विक्री केंद्र तुर्तातुर्त खरेदी सुरू करावी, जेणेकरून शेतकऱ्यांना योग्य तो भाव मिळेल, हमी भाव मिळेल, याची शाश्वती मिळावी म्हणून आम्ही आज रोजी इथं आलेलो आहोत. याबरोबरच शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीचीही मागणी घेऊन आम्ही इथं आलेलो आहोत. या सर्व मुद्द्यांना घेऊन आज रोजी किसान सभा इथं या सर्व मागण्यांना दुजोरा देत बळीराजाच्या जयंती दिनी बलिप्रतिपदेशी या शेतकरी सणाच्या दिवशी शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी यावी म्हणून या सर्व मागण्यांना घेऊन सरकारचा निषेध नोंदवत या सर्व मागण्या घेत आम्ही आज रोजी आपल्या समोर आलो आहोत आणि त्या संदर्भात आज निदर्शनं आम्ही केली आहेत. तरी आमची सरकार पुढं या चारही मागण्यांना घेऊन परत एकदा पूर्णतः विनंती आहे की सक्तीचं आणि बेकायदेशीर असं शक्तीपीठचं अक्वायझिशन थांबवावं, तात्काळ खरेदी विक्री केंद्र सुरू करावेत सरकारमान्य, संपूर्ण कर्जमाफी जी आहे लोनची ती करण्यात यावी
आणि जे शेतकऱ्यांना जे आत्ताचं अतिवृष्टीचं जे नुकसान आहे ते पूर्णतः लागू करून सरसकट देण्यात यावं आणि ती जी रक्कम आहे ती तुटपुंजी आहे ती 50,000 हेक्टरी पर्यंत करण्यात यावी. ज्या धर्तीवर कोल्हापूरच्या दुष्काळामध्ये तिथल्या शेतकऱ्यांना 50,000 हेक्टरी अनुदान मिळालं होतं तशाच स्वरूपाचं अनुदान आम्हाला देखील देण्यात यावं. या मागण्यांना घेऊन आज आम्ही इथं एकत्रित पुन्हा सरकारला विनंती करत आहोत आणि या आंदोलनाच्या माध्यमातून सोयाबीन इथं शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे ते इथं रस्त्यावरती फेकून आम्ही सरकारचा धिक्कार आणि निषेध नोंदवत आहोत. इन्कलाब जिंदाबाद. हाताळून जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भांड लावणारं फडणवीस सरकार मुर्दाबाद. आणि शक्तीपीठ मार्ग रद्द झालाच पाहिजे. शेती आमच्या हक्काची. सोयाबीनला हमीभाव मिळालाच पाहिजे. शेतकऱ्यांच्या शेतीचं वाटोळं करून उद्योगपत्यांच्या घशात घालणारं फडणवीस सरकार मुर्दाबाद. देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद. कृषी मंत्री मुर्दाबाद. शेतकरी एकजूट जिंदाबाद. किसान सभा जिंदाबाद. आज बलिप्रथा दिवस आहे, शेतकऱ्यांचा दिवस आहे. तर ह्या सरकारनं आमची जी सोयाबीन थोडीफार निघालती ते सुद्धा 3,500 रुपये भावाने चालली आहे आणि शेतकऱ्याची दिवाळी पूर्ण अंधारात आहे. शक्तीपीठ महामार्गाची गरज नसताना शेतकऱ्यांचा पूर्ण विरोध असताना 86,000 कोटीचा हा शक्तीपीठ महामार्ग कशासाठी आहे? फक्त उद्योगपती अदानी अंबानीसाठी. तो महामार्ग रद्द करून त्याच पैशाची शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी व शेतकऱ्यांना अनुदान 50,000 रुपये द्यावं. जे खरडून गेल्या जमिनी आहेत त्या जमिनी पूर्णपणे आता बागायती करण्यासाठी किती खर्च येणार आहे? हे आता 10,000 रुपये दिले, 8,000 रुपये कुणाच्या खात्यावर पडलेत, कुणाचे 4,000 रुपये पडलेत. ह्याच्यानं काय होणार नाही. ह्या खरडून गेल्या जमिनीत त्या दुरुस्त करायला 50,000 रुपये राहणार आहेत. ते सरकारने द्यावं आणि हा शक्तीपीठ महामार्ग गरज नसलेला महामार्ग कायमचा रद्द करावा ही सरकारला आमची नम्र विनंती आहे. आणि त्याऐवजी संपूर्ण कर्जमाफी हे शेतकऱ्यांची करावी ही फडणवीस सरकारला आमची शेतकऱ्यांच्या वतीनं आणि किसान सभेच्या वतीनं आमच्या बीड जिल्ह्याच्या वतीनं ही मागणी आहे. जय जवान जय किसान. जय जवान. हंगामी बागायती प्रमाणे पैसे वाटप नसून पूर्ण कोरडवाहू पद्धतीनं पैसे वाटप करून शेतकऱ्याची फसवणूक करत आहे. जे आता जे अनुदान सरकारनं वाटप चालू केलेलं आहे ते किती प्रमाणात शेतकऱ्यांना मिळालेलं आहे आणि कशी लोकांची दिवाळी साजरी होती? 8,500 रुपयानं वाटप व्हायलेलं आहे कोरडवाहीचं. बागायतीचं म्हणून कुठलंच नाही. हंगामी बागायतीचं तर नाहीच, फळबागायतीचं पण वाटप नाही. काही लोकांच्या खात्यात पैसे पडलेत, काही लोकांच्या नाही, काही लोकांच्या यादीत नावं नाहीत. अशी परिस्थिती आहे सध्याची. शेतकऱ्याची दिवाळी नेमकी कशी आहे? शेतकऱ्याची दिवाळी आणखीन अंधारात आहे. जिल्हा बीड माझी पण शक्तीपीठात जमीन जात आहे. तर हा शासनाने शक्तीपीठ रद्दाचा घाट बंद करावा. शक्तीपीठ हा महामार्ग रद्द करावा. का तर त्या जर शक्तीपीठासाठी समजा गोवा ते नागपूरला रस्ता नसेल, सरकारला ह्याच्यासाठी विकासासाठी नाव करून जर भद्र भरीत असेल कंत्राटदाराचे किंवा मोठ्या गुत्तेदाराचे शेतकऱ्याचं वाटोळं नष्ट करता तो कोणाला येते. हा रस्ता कायमस्वरूपी बंद करावा व इकडलं बजेट जी शेतकऱ्याची जमिनीचा महसूल जमीन कायमस्वरूपी बुडाव्या त्याचं बजेट इकडं कर्जमाफी पूर्ण शेतकऱ्याची कर्जमाफी करावी. का तर संत तुकाराम महाराजांनी सुद्धा आपली पहिली कर्जमाफी केलेली आहे, शिवाजीराजेंनी पण केलेली आहे. तसं ह्या सरकारचं करायचं काय? ह्याला माफीच केली पाहिजे. ह्या सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय झालं पाहिजे. तेव्हा दिवाळी अंधारच होत आहे. पण जसा पंजाबला शेतीचा 50,000 हेक्टरी रुपये भाव द्यायला लागले तसं आपल्याकडे 5,000 द्यायला लागले. 50,000 रुपये हेक्टरी द्यावं, प्रत्येकाला समान करावं, तेव्हा दिवाळी हा सण गुजरात होईल. त्यातर अंधारात दिवाळी होलेले. सोयाबीनचे मात्र उपकारी किंमत जास्त आहे, त्याला मात्र पण भाव देत नाही. आणि हा शक्तीपीठ कायम रद्द करावं. 12 जिल्ह्यासाठी आमचा घोषणा आहे, एका जिल्ह्यासाठी नाही. हा मी सरकारला बोलून नम्र विनंती करतो की हा शक्तीपीठ रस्ता बंद करावा.